पाहुणे घरी आले की टाइमपास चांगलाच होतो, पण त्यांच्या एका प्रश्नामुळे मला सळ लागला. काय ग सुजल, मोठेपणी कोण होणार आहेस? माझ्या तर मनात नेहमी एकच तर दडलेलं असतं की मी मोठेपणी मोठे होणार आहे. पण मी त्यांना दुसरंच उत्तर सांगते की मी मोठेपणी पायलट होणार आहे. पायलट की याच वेळी साधी ड्रायव्हिंग न चालवता येण्याचे पायलट कापायला लागतात. तेव्हा ते म्हणतात, नको रे बाबा, ते विमान एकतर पडतात नाहीतर टेररिस्ट हायजॅक करतात. अहो, आपल्या देशामध्ये हजारो विमान ये जा करतात, पण ह्या मंडळींना पडण्याची आणि हायजॅक होण्याचीच भीती. एकदा मी त्यांची गंमतच केली. त्यांना मी म्हणलं मी एसटीची ड्रायव्हर नाहीतर कंडक्टर होईल. तर पाहुणे लगेच खुश झाले आणि म्हणतात तसे, बरे बरे, तुझ्या ओळखीने मला कोणत्याही गावी जायचं बुकिंग मिळेल. म्हणजे मी मोठं होण्यात ते त्यांचाच फायदा बघत असतात. म्हणजे असं की मी म्हटलं मी डॉक्टर होणार आहे तर ते सर्वांतलं पेशंट व्हायला तयारच. आणि जर मी म्हटलं मी इंजिनियर होणार तर म्हणतात कसे, आमचे घरे बांधायला तूच या बाळा. काही पाहुण्यांना खवचटच असतात. ते माझ्यासारख्या लहान लहान मुलांच्या सच्च्या महत्वाकांक्षीचा कचराच करतात. हो, तू कसली जवान होणारच ग, त्यापेक्षा बुरखीच बरी असं म्हणलं की मला इतका राग येतो की हातात मशीन घेऊन खटखट त्यांच्या हृदयात गोळ्या घालाव्याशा वाटतात. पण मी माझ्या मनाचे श्लोक आठवून अचपळ म्हणणं माझे, नावरे आवरिता असे म्हणत मी माझ्या मनाला लगाम घालते. एकदा मी असंच माझ्या लांबच्या दूरच्या मामाच्या इकडे गेले होते. त्यांना मी म्हटलं मी मोठेपणी शिक्षक होणार आहे. तर त्याने लगेच माझ्या पाठीवर शाबासकी दिली. शाबास म्हटले, शिक्षक हो, देश सेवा कर, उद्याचा नवा एक भारत घडेल. असं म्हटलं की बरे वाटते. पुढचे 8 तरी दिवस आपण टीचरच्या शिकवण्याकडे लक्ष येतो आणि शेजारच्या ताई अक्कांच्या मुलांना ABCD सुद्धा शिकवतो. पण खरं सांगायचं मित्रांनो की मोठेपणी नक्की काय व्हायचं ते आपल्याला कळतच नाही. ते ठरवताच येत नाही. कारण कधी अमुक वाटते, पण काही दिवसांनी त्यातल्या अडचणी आपल्याला कळतात. कधी वाटते मुलांसारखं क्रिकेटियर व्हावे, पण आपल्याला टीममधून काढलं तर कसे होईल? सारखं झिरोवर गेलं तर कसे होईल? आणि कधी वाटते मंत्री व्हावे, देशाचे रक्षण करावे, देशाच्या हर कोण्यातला एक ना एक प्रश्न सोडवावा, पण ते एकदम कठीणच काम वाटते. खरं मित्रांनो, मी शिक्षक व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, कंडक्टर व्हावं, या ड्रायव्हर व्हावं का मंत्री व्हावं हे काय मला ठरवता येत नाही. पण तुम्ही ठरवा की तुम्हाला उद्याचा दिवस कशामध्ये मोठे होण्यात काढायचा आहे. धन्यवाद.